गुड मॉर्निंग मित्रांनो. वॉशिंग्टन डी सीमधला आमचा हा दुसरा दिवस चालू झाला आहे. इनफॅक्ट काल आम्ही हार्पर्स फेरी नावाच्या एका ओल्ड टाऊनला व्हिजिट केलं आणि मग त्यानंतर आम्ही आलो आहोत शँटिली वर्जिनिया नावाच्या एका टाऊनमध्ये. इथे मागेच या हॉटेलमध्ये राहिलो आम्ही, फेअरफिल्ड्स इन बाय मॅरियॉट. आणि ह्या ट्रिपचं मेन इंटेन्शन असं होतं, कारण वॉशिंग्टन डी सी आम्ही ऑलरेडी 2-3 वेळा केलं आहे. तर ह्या ट्रिपचं मेन इंटेन्शन असं आहे की हे मागे तुम्हाला झाडं दिसतात त्याची फुलं आली आहेत. तर असं म्हटलं जातं की वॉशिंग्टन डी सीमध्ये चेरी ब्लॉसम्स बघायला ऑल ओव्हर अमेरिकेमधून लोक येतात. तर आम्ही अजूनपर्यंत असं बघितले नव्हते. तर त्यामुळे ह्यावेळी माझे इनलॉज विनयाचे मम्मी डॅडी आलेच आहेत. तर मग आम्ही विचार केला की आलेच आहेत तर चला जाऊया वॉशिंग्टन डी सीमध्ये चेरी ब्लॉसम कसा दिसतो ते पण बघूया. तर चला मग लेट्स बिगिन आवर डे. ओके, सो आता आम्ही पोचलो आहोत वॉशिंग्टन डी सी डाऊनटाऊन एरियामध्ये. इनफॅक्ट मागे हे जे 1201 मेरीलँड ॲव्हेन्यू दिसते, बिल्डिंग दिसते, ही ॲक्च्युली गॅरेज आहे. तर तिकडे आम्ही पार्क केलं आजच्या दिवसासाठी. तर गाडी आता तिथेच राहणार आणि मग आता इथून चालत वी विल गो टू द टायडल बेसिन. मग तिकडे ते चेरी ब्लॉसम्स बघता येईल. हा स्क्वेअर आहे किंवा एरिया आहे, हा खूपच सुंदर दिसतो आहे. मस्त बिल्डिंग्स आहेत, इमारती अशा जुन्या काळाच्या इमारती दिसत आहेत. मी इथूनच ह्याच ठिकाणी उभा राहून कॅपिटलचे फोटो काढलेत. जबरदस्त आलेत ते पण फोटो, होपफुली जबरदस्त आलेत, काय मला या लहान स्क्रीनवर कळत नाही आहे. तर आता आम्ही इथून मग आता चालत जाऊ आणि मग फिगर आउट करू की कसं जायचं आहे पुढे. ऑल राईट, तर आता आम्ही आलो आहोत टायडल बेसिनच्या एरियामध्ये आणि इकडे आहेत बरीचशी चेरी ब्लॉसमची झाडं लावलेली. तर ह्या चेरी ब्लॉसमच्या झाडाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. ही झाडं जी आहेत ही ॲक्च्युली जॅपनीज लोकांनी अमेरिकेला गिफ्ट केलेली 1915मध्ये आणि त्यांनी इथे लावले. ह्या झाडांना जॅपनीजमध्ये साकुरा बोलतात. ॲक्च्युली दिस इज द नॅशनल फ्लॉवर ऑफ जपान. आणि मग त्यांनी 1915ला जेव्हा याला गिफ्ट केली तेव्हा वॉशिंग्टन डी सीमध्ये इकडे ते झाडं त्यांनी लावली आणि पूर्ण या टायडल बेसिनच्या मागे ही झाडं आहेत. त्यामुळे खूपच सुंदर दिसतं. आणि अशी झाडं न्यूजर्सीमध्ये पण आहेत, पण वॉशिंग्टनच्या मॉन्युमेंटसोबत ही फुलं खूपच सुंदर दिसतात. मी थोडा आता मला वळवून दाखवतो किंवा बी रोज दाखवतो. बघा ते युजली विथ एनिथिंग लाईक चेरी ब्लॉसम किंवा फॉल कलर्स काय यू कॅनॉट प्रेडिक्ट. तर नॉर्मली जर हिस्टॉरिकली बघितलं तर मे एंड एप्रिल फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला चांगले ब्लूम दिसतात, पण ह्यावेळी ब्लूम आधीच आला. इनफॅक्ट मागच्या आठवड्यात आला आणि हे 4 किंवा 5 एक आठवडाभर अशी फुलं दिसतात आणि मग त्यानंतर ती गळून मग त्याची पानांमध्ये कन्वर्ट होतात. मागच्या आठवड्यात जर आलो असतो तर सगळी झाडं अशी फुललेली दिसली असते. ओके, तर आता आम्ही पोचलो आहोत थॉमस जेफरसन मेमोरियलच्या पायथ्याशी. मागे जे दिसत आहे तुम्हाला ते आहे वॉशिंग्टन मॉन्युमेंट, पण मेन मॉन्युमेंट इकडे समोर आहे, माझ्यासमोर आहे. मी वळून तुम्हाला दाखवतोच. अमेझिंग आर्किटेक्चर, एकदम असं रोमन आर्किटेक्चरवर इन्स्पायर्ड करून हे बनवलेलं आहे मेमोरियल. लेट मी जस्ट नाव टर्न अराउंड. ओके, तर आता आम्ही ह्या टायडल बेसिनची एक चक्कर मारतो आहे आणि
हे जे टायडल बेसिन आहे ह्याच्या साईडला ही अशी ट्रेल आहे पूर्ण, जी व्हेरियस मॉन्युमेंट्सला घेऊन जाते. सॉरी, वरून एरोप्लेन चालले त्यामुळे त्याचा आवाज येत असेल. आणि आम्ही ते मॉन्युमेंट केलं, जॅफरसन मेमोरियल. आता हळूहळू तिकडे चाललो आहे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या इथे. आणि मागे चेरी ब्लॉसम फेस्टिवल आहे, त्यामुळे बरेचसे स्टॉल्स लागलेत, फूड ट्रक्स लागलेत. तर आता आम्ही जेवणासाठी तिकडेच काहीतरी बघू काय खायला मिळते का. आणि फोटो सेशन चालू आहे सर आणि मॅडमचा. विनय त्यांचे फोटो काढते आहे. तर चला मग बघूया काय खायला मिळतं का, आणि मग विल कंटिन्यू आवर वॉक. ओके, तो आता आलो आहे आम्ही MLK मेमोरियलला, मार्टिन लुथर किंग मेमोरियल. मागे हा त्यांचा पुतळा आहे. सॉरी. ओके, सो आता आलो आहोत आम्ही वर्ल्ड वॉर II मेमोरियलमध्ये. म्हणजे जे सैनिक, त्यांचे जे सैनिक किंवा यांची जी माणसं वर्ल्ड वॉर IIमध्ये शहीद झाली, त्यांच्यासाठी हे मेमोरियल बांधलं आहे. आणि त्यांनी असं केलं आहे की हे प्रत्येक पिलरवर इकडच्या स्टेट्सची नावं लिहिली आहेत. म्हणजे प्रत्येक पिलर इज बिल्ड इन द मेमरी ऑफ द पीपल हू डाईड ड्युरिंग वर्ल्ड वॉर II फ्रॉम दॅट स्टेट. म्हणजे ओहायो, केंटकी, रोड आयलंड, न्यूयॉर्क, न्यू हॅम्पशायर, मेरीलँड, कनेटिकट, न्यू जर्सी, डेलावेअर. आणि ते असं मध्ये फाउंटन केलं आहे. हे पूर्ण चारी बाजूनी पिलर्स आहेत विच आयडेंटिफाय ईच स्टेट इन युनायटेड स्टेट्स. आणि समोर तुम्हाला दिसतं आहे मोठा जो पिलर आहे त्याला ॲटलांटिकचं नाव दिलं आहे, म्हणजे ईस्ट कोस्टचं. आणि सेम तसाच पिलर इथे आहे जिथे मी उभा आहोत, तर ते आहे पॅसिफिक. सो ते वॉशिंग्टन मॉन्युमेंट आहे. त्याच्या सरळ पुढे आपण मगाशीच बघितलं हे आहे वर्ल्ड वॉर II मेमोरियल. आणि एकदम एंडला तिथे आहे ॲब्राहम लिंकन मेमोरियल. म्हणजे ॲब्राहम लिंकन हा अमेरिकातला पहिला प्रेसिडेंट होता. आणि त्यांनी स्लेवरी बंद केली ॲक्च्युली यूएसमध्ये खूप स्लेवरी असायची, तर ती त्यांनी बंद केली. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. मग तिथून ॲब्राहम लिंकनच्या मेमोरियलच्या इथून थोडे फोटो वगैरे काढू आणि मग परत मागे येऊ. चला मग, चला. ओके, तर आता आम्ही हळूहळू चाललो आहोत लिंकन मेमोरियलच्या दिशेने. तर हा जो पूल आहे, ह्या पूलला रिफ्लेक्टिंग पूल म्हणतात. आणि थोडं पुढे जर तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की माहिती नाही, पण जर बघायला मिळेल तर त्या लिंकन मेमोरियलचं पूर्ण रिफ्लेक्शन दिसत आहे त्या पाण्यामध्ये. खूपच सुंदर दिसतं आहे. आणि अशा स्ट्रेट लाईनमध्ये, म्हणजे समोर लिंकन मेमोरियल, इथे वर्ल्ड वॉर II मेमोरियल, त्याच्यामागे वॉशिंग्टन मेमोरियल, आणि त्याच्या एकदम पुढे अजून स्ट्रेट लाईनमध्ये US कॅपिटॉलची बिल्डिंग आहे. तर अशा ह्या सगळे मॉन्युमेंट्स एका लाईनीत लावलेत त्यांनी. चला अजून पुढून त्याचे फोटो काढूया. तर पोचलो आहोत आम्ही लिंकन मेमोरियलला. मागे जे दिसतं आहे ते लिंकन मेमोरियल आहे, विच इज बिल्ड इन द मेमरी ऑफ अब्राहम लिंकन. आणि समोर पुन्हा वॉशिंग्टन मेमोरियल दिसत आहे. आणि सांगितले ना रिफ्लेक्टिंग पूल आहे, सो हा रिफ्लेक्टिंग पूल आहे, त्यामध्ये रिफ्लेक्शन येते त्याचं. आणि वरती ते मेमोरियल, आणि त्या
आणि मेमोरियलच्या वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या मागे US कॅपिटल दिसतं. सो लेट मी टर्न अराउंड नाव. पुन्हा हे रोमन आर्किटेक्चरनेच्या इन्स्पिरेशन घेऊनच बनवलं गेलं आहे. तर आमचा प्लॅन असा होता की आम्ही लिंकन मेमोरियल बघून झाल्यावर डायरेक्ट जाणार होतो US कॅपिटलला. पण इकडून तिकडचा रस्ता जो आहे तो साधारण 2.5 किलोमीटर आहे आणि 2.5 किलोमीटर मग त्यानंतर पार्किंग लॉटकडे जायला अजून 2 किलोमीटर, जवळजवळ 2.5 किलोमीटर, 2.5 मैल आहे. 2.5 मैल आणि नंतर पार्किंग लॉटकडे जायला साधारण अजून 1-1.5 मैल. असं करून आम्ही विचार केला की बाबा काय त्राण उरले नाही आहेत, त्यामुळे आता आम्ही परत चाललो आहे आमच्या पार्किंगच्या इथे. आणि रस्त्यातच जवळून वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसत आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर US गव्हर्नमेंटचे 2 भाग आहेत, सेनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स. आणि सेनेटमध्ये काम करणाऱ्यांना बोलतात सेनेटर्स आणि USमध्ये प्रत्येक स्टेटसाठी 2 सेनेटर असतात. तर म्हणजे 50 स्टेट्स आहेत तर 100 स्टेट्स आहेत तर 100 सेनेटर्स आणि तसे 100 सेनेटर्स आणि अराऊंड 412 हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स असतात. हे दोघं मिळून ह्या दोन्ही टीम्स मिळून इकडचे पॉलिसीज पास करतात, बिल्स पास करतात, लॉज लिहितात आणि हे सगळे हे मागे जे दिसतं आहे US कॅपिटॉल बिल्डिंग ह्यामध्ये काम करतात. तर काल आमची राहिलेली हे बघायचं राहिलेलं, खूपच कंटाळा आलेला इनफॅक्ट काल. तर आज सकाळी मग आम्ही आलो आहोत, इथे जवळच पार्किंग मिळाली आणि मग आता थोडेसे US कॅपिटलचे आजूबाजूचा एरिया बघू. आतमध्ये पण जायला मिळतं पण अनफॉर्च्युनेटली त्यासाठी रिझर्वेशन करायला लागतं, ते आम्ही केलं नव्हतं. तर आम्ही बाहेरूनच त्याचे फोटो वगैरे काढू आणि तुम्हाला हे दाखवू. तर चला मग लेट्स स्पेंड अ सेकंड डे इन वॉशिंग्टन DC. आज आम्ही US कॅपिटॉल आजूबाजूचा एरिया बघणार आहोत आणि वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रल बघणार आहोत. तर लेट्स बिगिन आवर डे. आज वेदर थोडं कोऑपरेटिव्ह नाही आहे, एकदम ढगाळ झालं आहे, तरी पण सुंदर दिसतं आहे. मागे US कॅपिटॉल आहे आणि काल मी तुम्हाला सांगितलं ना हे एका लाईनीत आहेत. US कॅपिटॉल, वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि लिंकन मेमोरियल हे एका स्ट्रेट लाईनीत दिसतात. तर आता आपण काल लिंकन मेमोरियलपासून स्ट्रेट लाईनीत बघितलं वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि US कॅपिटॉल. आज आम्ही US कॅपिटॉलमध्ये आहोत आणि इथून एका स्ट्रेट लाईनमध्ये दिसत आहे आम्हाला वॉशिंग्टन मॉन्युमेंट, जे सध्या ढगामध्ये लपलं आहे आणि
त्याच्या मागे जेफरसन मेमोरियल. मी पुढच्या क्लिपमध्ये झूम करून तुम्हाला दाखवेन. इंडियामध्ये अशा ट्रिप करायच्या का, फील्ड ट्रिप शाळेतून? हे शाळेतून फील्ड ट्रिप्स आहे. अच्छा. जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत. हां. अच्छा, फील्ड ट्रिप म्हणजे मुलांना घेऊन? अरे वा, मस्त. कुठपर्यंत जायचं? जम्मू काश्मीर पर्यंत सुद्धा जाऊन आलो आहे आम्ही. अरे वा. जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत. हो, मग असं सगळ्यांना एकच ड्रेस घालून जायचे सगळे? असं नाही, असं काय नव्हतं. अच्छा. आणि हायस्कूलच्या युनिफॉर्म? हायस्कूलच्या मुलांना युनिफॉर्म असायचं. कॉलेजच्या मुलांना पण असायचं. ते डीएड कॉलेजच्या ट्रेनिंग त्यांना असायचं. त्यांना ट्रिप कशी करायची, हँडल करायची ते कोच करायचं. डीएड कॉलेजच्या मुलांना हे सहल कशी अरेंज करायची त्याचं ट्रेनिंग आम्ही द्यायचो. असं घेऊन जायचं त्यांना. आणि त्या पुढे भावी काळात त्यांनी कसं मुलांना हँडल करायचं, कसं जेवणाची, खायची, राहायची, कशी त्यांची सोय करायची मुलांची, ह्याचं सगळं अरेंजमेंट कशी करायची त्याचं आम्ही ट्रेनिंग देत होतो त्या टूरमधून. नाईस नाईस. तर तेच आता इकडे हे मुलं सगळे ट्रिपवर जात आहेत, त्यामुळे विचारलं आम्ही सर मॅडमला की त्यांच्या स्कूलमधून पण अशा ट्रिप्स. हां, प्रोफेसर होते ना, त्यांना पण हां, बरोबर.